प्रश्न बघा आपल्याला त्यांनी काय दिलाय, कधीही पूर्ण वर्ग असणार नाही अशी राशी. राशी म्हणजे काय, इक्वेशन निवडा. पूर्ण वर्ग म्हणजे काय बघा, 4 2चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे. तर असं इक्वेशन निवडायचंय की ते कधी पूर्ण वर्ग असू शकणार नाही, आणि एकदा जरी असलं तर तो पर्याय येणार नाही. आता बघा 5n-1 आणि नॅचरल नंबर टाकायचे यांच्या जागी. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात, 1 2 3 आणि जेवढं झालं तेवढं पूर्ण. तर कोणता जर आपण एनच्या जागी नंबर टाकला ना, तर त्यांनी सांगितलंय की पूर्ण वर्ग संख्या यायला नकोय. तर आपण 5n-1 सगळ्यात आधी बघूया. बघा, जर मी एनच्या जागी आहे ना 2 टाकतो, ठीक आहे, तर मला उत्तर काय येतं बघा, 5 गुणिले 2 -1 म्हणजे किती झाले, 5 दुणे 10 -1 9. पण 9 तर पूर्ण वर्ग आहे ना, 9 3चा वर्ग आहे ना, त्याच्यामुळे हे इक्वेशन येणार नाही. 5n+1, समजा आता मी 5n आहे आणि +1 आहे. आता एनच्या जागी मी 3 टाकला तर बघा काय होतं, 5 गुणिले 3 +1 बरोबर 16. इथे पण बघा 4चा वर्ग आहे 16, त्याच्यामुळे हे उत्तर सुद्धा नाही येणार. उरले 2 पर्याय बघा. 8n+1, तुम्हाला माहिती आहे 8n+1 मध्ये आपण जर n ला 1 टाकलं तर 8 गुणिले 1 + 1 बरोबर 9 येतं. 9 3चा वर्ग आहे, त्याच्यामुळे हा पर्याय सुद्धा नाही येणार. शेवटचं आपण इक्वेशन बघूया, 3n+1. ऑब्विसली तुम्ही काय टाकणार, यांच्या जागी 1 टाकणार. 3 × 1 + 1 बरोबर 4. हा झाला 2चा वर्ग. त्याच्यामुळे प्रत्येक इक्वेशनला आपल्याला पूर्ण वर्ग बनवता येतो यांच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू घेतल्यामुळे. त्यामुळे यापैकी एकही पर्याय नाही, आणि त्याला तुम्हाला आन्सर येणार आहे वरील पैकी एकही नाही. हे तुमचं आन्सर असणार आहे, कारण प्रत्येक इक्वेशन यांच्या कोणत्या ना कोणत्या व्हॅल्यूसाठी पूर्ण वर्ग संख्या बनवते.